नमस्कार मित्रांनो. सध्या आपण चिखलदऱ्याच्या घाटात आहे. आत्ता चिखलदऱ्यासाठी जातोय. सध्यामध्ये एक घनदाट जंगल भेटलं. त्या जंगलात धबधबा वगैरे बरंच काही आहे. आता संध्याकाळी आपण पोहोचू, तिथं रूम करू, रात्री मुक्काम करू, जंगल सफारी करू. त्या सगळ्या गोष्टीची अपडेट तुम्हाला थोडी थोडी देतो मी. चिखलदरा पोहोचायचं कसं? तर चिखलदरा हे परतवाडा, अमरावती, अकोला, बैतूल, खंडवा आणि बुऱ्हाणपूर या शहरांशी रस्त्याने जोडले गेलेलं आहे. जवळचं विमानस्थळ म्हटलं तर नागपूर. चिखलदऱ्यातील विशेष आकर्षण म्हटलं तर संग्रहालये, धबधबे, वन्य प्राणी इत्यादी. नमस्कार. चिखलदरा म्हणजे विदर्भाचा स्वर्ग. चिखलदऱ्यामध्ये बरेच पॉईंट आहेत. त्यापैकी एक आपण आत्ता जो पाहायला आलोय तो आहे गाविलगड. तुम्ही मागे बघू शकता, गाविलगड आहे. पण काय, आपण थोडंसं लेट झालो, संध्याकाळ झाली, तिकीट बंद झालं त्याचं. हरकत नाही, नेक्स्ट टाइम पाहूया. आणि त्याच प्रकारे खाली बघू शकता, दरी, सौंदर्य खूप अप्रतिम आहे. चिखलदऱ्याचा इतिहास एका वाक्यात सांगायचा झाला तर 1823 मध्ये हैदराबाद रेजिमेंटच्या कॅप्टन रॉबिन्स यांनी चिखलदऱ्याचा शोध लावला. इंग्रजांना तो विशेष आकर्षक वाटला, कारण तेथील हिरव्यागार रंगाचे पाणी त्यांना आपल्या इंग्लंडची आठवण देत होते. विदर्भात, विशेषतः अमरावती जिल्ह्यात एवढं सुंदर ठिकाण असेल याची कोणीही कल्पना नसेल केली. पण चिखलदरा म्हणजे खरंच स्वर्ग आहे. चिखलदऱ्यामध्ये आल्यावर असं वाटतंय की काय यार, म्हणजे शब्दात सांगू नाही शकत, एवढं सुंदर चिखलदरा आहे. चिखलदरा जात असताना मध्ये लागणारा घाटातील रस्ता हा खरंच स्वर्गाची अनुभूती करून देतो. मित्रांनो, चिखलदऱ्यामध्ये शेकडो फूट वर, जसे पहाडावर आलेल्या आपण जा गाविलगडला जातो, त्यामध्येच एक आपल्याला तळ दिसते आणि त्या तळ्यामध्ये बोटिंग. काय आनंद आहे हा, एक नंबर. तिथं आपण बोटिंगही करू शकतो. म्हणजे सांगायचं झालं तर प्रत्येक गोष्ट आनंद देऊन जाते इथं. मेला पण लागतो इथं. आमचा सागर आता मेळात बसणार आहे पाळण्यात. काय रोशन पटेल, बसताय कशात? बसताय कशात म्हटलं? चिखलदऱ्यामध्ये नेहमी एका मेळ्याचं आयोजन झालेलं असते. तिथं कपलसाठी भरपूर प्रकारचे इव्हेंट आहेत. आमचा मित्र फार हुशार आहे. बसला गाडीवरती आणि कैरी झप 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 पाक. असं कुठं पाहिलंय का? रेडबुल वरती आमचा एक बुल. निसर्गाचं सौंदर्य पाहून आणि जरा मजा मस्ती करून आता निघालो आपण आपल्या रूमवरती जात असताना लागणारा रस्ता हा एवढा सुंदर की असं वाटतंय आपण परदेशात आलोय. हे हॉटेल गेली आपण. ही हॉटेल गेलेली आहे. चला आता रूम बघूया लवकरात लवकर. आज भरपूर थकलंय काम. चला आपण एंट्री केली आपल्या रूम मध्ये. ही रूम आहे. साधारणतः बेड, एसी रूम भेटली इथं. आणि इथले रेट रिजनेबल आहे जरा. साधारणतः तुम्हाला 2000, 1500, म्हणजे नियर अबाउट 500 ते 1000 रुपयापासून रूम स्टार्ट होते. तर 3-4 हजारापर्यंत आहे. MTDCRचं पण इथं आहे एक छानसं रिसॉर्ट, तिथं पण आपण बघू शकतो. गुड मॉर्निंग मित्रांनो.
आता सकाळ झाली. सकाळची आता आपली सफारी वैराट जंगल सफारी. आत्ता आपण निघालो जंगलातील प्राणी पाहायला. 2-3 प्राणी तर सोबतच आहे, पण बाकीचे जंगलात भेटतात की नाही पाहू. जंगलातले प्राणी दिसायला सुरुवात झाली. पहिले आपल्याला सगळ्यात आधी दर्शन जे दिलं ते दिलं मेल सांबा. शिंग पाक काय भारी दिसतात. एक नंबर. सांबार परिवाराची सहकुटुंब दर्शन देण्याची इच्छा होती बहुतेक, म्हणून थोडस समोर गेल्यावर फिमेल सांबार आणि त्याचं बछड पण दिसलं. जंगलातून जात असताना अधेमध्येच कधी साप दिसला, कधी वानर दिसलं, तर असे बरेच छोटे मोठे प्राणी दिसत गेले. व्हिडिओमध्ये जे रस्ता आपण पाहताय याला नॅचरल पूल असं म्हटलं जातं. 2 डोंगरांना जोडणारा हा नैसर्गिकरित्या तयार झालेला पूल आहे. यामध्ये आजूबाजूने शेकडो फूट खोल दरी आहे. मित्रांनो, एक आश्चर्याची गोष्ट सांगू. हे जे गाव दिसतंय ना, या गावामध्ये फक्त एक परिवार राहतो, ते पण एवढ्या मोठ्या जंगलाच्या मधोमध. आता विचार करा, त्यांच्या घरी जर पाहुणे यायचं म्हटलं तर कसे येतील. चला मित्रांनो, आता आपली जंगल सफारी समाप्त. आता जाऊया घरी, करूया आराम. चलो, टाटा, बाय बाय, राम राम.